नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आता आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार राहुलदादा भोसले. सर्वात प्रथम त्यांचं नाव आणि त्यांचा परिसर जाणून घेऊ. नमस्कार, मी राहुल सर्जेराव भोसले. मी या प्रभागातून उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटातून शिवसेना गटातून इलेक्शन लढवतोय आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. प्रभागातील परिसर सांगा. माझ्या प्रभागातील परिसर म्हणजे मोरे वस्ती, मेत्रे वस्ती, तामानी वस्ती, पाटील नगर, दुर्गानगर, केशवनगर आणि सोनवणे वस्ती आणि पिंगळे वस्ती. हा एवढा सर्व परिसर माझ्या प्रभागात सर्वात मोठा परिसर या प्रभागातला. हा सर्व जे प्रभाग आहेत त्या सगळ्यात प्रभागांमध्ये सगळ्यात मोठा प्रभाग हा 1 नंबरचा प्रभाग आहे. काय असणार आहे? सर्वप्रथम जर माझं विचार मी जर का निवडून आलो तर मी या प्रभागामध्ये फ्री हॉस्पिटलायझेशन, हॉस्पिटल आरक्षण जे आरक्षण पडले त्या आरक्षणामध्ये एक फ्री हॉस्पिटल आपल्याला बनवायचं या प्रभागासाठी, की ज्या काही महिला आहेत या प्रभागातल्या ज्या प्रसूतीसाठी दुसऱ्या प्रभागात जातात, म्हणजे त्यांना हॉस्पिटल नाही, फ्री हॉस्पिटल नाही आहे, आकुर्डीत जाणार, नेहरू नगरला जाणार किंवा इकडं यमुनानगरला, तर इथल्या प्रभागातली महिला हॉस्पिटलसाठी बाहेरच्या प्रभागात जावं लागतं, दुसऱ्या प्रभागात जावं लागतं. आपल्या प्रभागात सर्व गोष्टी असताना सुद्धा ते झालेले नाहीये. तर आमचा सगळ्यात मोठा गोल तर तोच आहे की पहिले हॉस्पिटल आम्ही आमच्या प्रभागात बनवणार आहे. दुसरा विषय म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी सिंथेटिक ग्राउंड नाही आहे आपल्या प्रभागामध्ये. आम्ही त्या ग्राउंडसाठी एक पाऊल उचलणार आहे, ते ग्राउंड बनवणार आहे. आणि कौशल्य विकास कमा व शिका या योजनेअंतर्गत आम्ही अशी संस्था स्थापन करणार आहे प्रभागामध्ये की ज्या महिला आहेत किंवा मुलं आहेत, मुली आहेत की त्यांनी बेरोजगार आहेत, त्यांना ते शॉर्ट टर्ममध्ये काही गोष्टी शिकवून त्यांना लगेच कमवण्याची संधी भेटेल अशा प्रकारच्या नोकरी उपलब्ध करणार. 100% तरुण वर्गासाठी नोकरी, महिलांसाठी तरुणांसाठी दोघांसाठी कमवण्याचं साधन आम्ही उपलब्ध करून देणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आपल्या प्रभागामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहे. अश्वरोड शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक चौकात उभा करण्याचा आमचा खूप मोठा मानस आहे. प्रभागात पुतळा नाही कुठंच पुतळा नाही प्रभागामध्ये आणि सर्व महाराजांचा पुतळा आपण स्थानिक चौकामध्ये उभा करण्याचा मानस ठेवलेला आहे. आणि स्मार्ट सिटी अंतर्गत हरित रस्ते आणि सुटसुटीत फुटपाथ हा तर कुठं विषयच दिसत नाही आपल्या प्रभागामध्ये. हे एक आमच्या गोलमध्ये आहे की सगळं सुशोभीकरण आपल्या प्रभागाचं झालं पाहिजे, असे आमचे गोल आहेत. तुम्ही फिरले, महिला सुरक्षित आहेत का? कचरा दरम्यान आम्ही जो फिरतोय तर त्या जसं आम्ही चित्र बघतोय तर त्या हिशोबाने महिला सुरक्षित नाहीयेत. पोलिसांची गस्त वाढली पाहिजे आणि महिला सुरक्षितेसाठी बरेचसे उपाययोजना कराव्या लागणाऱ्या प्रभागामध्ये. काही सोसायटीत दारूची दुकानं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही निवडणूक झाल्यानंतर त्या ऍक्शन घेऊन आम्ही बऱ्यापैकी महिलांना सुरक्षित कसं करता येईल त्याच्यावरती मोठा हे ठेवलेला आहे, ध्येय ठेवलेलं आहे. आता प्रभागात काय परिस्थिती आहे? आता आम्ही जे प्रचारासाठी प्रभागामध्ये फिरतोय तर लोकांकडनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील. सर्वात मोठा विषय म्हणजे तर पाण्याचा विषय, की लोकांना पाणी व्यवस्थित भेटत नाहीये, की त्यांना टँकरने पाणी घेऊन त्यांचा रस्ते नाही प्रॉपर. ते आता दिवस झाले ते नगरसेवक झाले, कोट्याधीश नगरसेवक आपल्या प्रभागात झाले, पण रस्त्याचा एकही विषय कुठे सॉल्व्ह नाही. रस्त्या घरी जायला रस्ता नाहीये. लोकांनी 1-1 करोड रुपयाचे फ्लॅट घेतले पण त्यांना घरी जायला रस्ता नाहीये, अशी परिस्थिती प्रभागात आहे. तिसरा विषय ड्रेनेज लाईनचा विषय. ड्रेनेज लाईन कंटिन्यू या मोठ्या वस्ती भागामध्ये तर ड्रेनेज लाईनचा रोज प्रॉब्लेम आहे. रोज 1-2 फोन आहेत की आमच्या सोसायटीत ड्रेनेज चोकअप झालाय आणि तो गाडी पाठवून आम्हाला काढून द्या. तिसरा विषय प्रभागामध्ये प्रचार दरम्यान तुम्हाला अनुभव आला असेल? हो, भरपूर प्रचार दरम्यान हा भरपूर अनुभव आलेला आहे मला की रस्त्याचे प्रॉब्लेम. आता आम्ही खड्ड्या खुड्ड्यातच प्रचार करतोय आणि ड्रेनेजचे भरपूर विषय आहेत. काही सोसायट्यांना तर इथल्या स्थानिक लोकांनी ड्रेनेजला सुद्धा जागा दिलेली नाहीये आणि सेप्टिक टँक वगैरे करून त्यांचं गेल्या 5 वर्षात अजून काही विकास झाला नाही. गेल्या 5 वर्षात तर विकास झालेलाच नाहीये, अजिबात विकास झालेला नाही. काय जी कंडिशन पहिल्यापासून तशी चालत आली ती विकास हा शून्य. निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात काय काय काम असणार आहे? निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मी प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. चिखली परिसरात बघितलं तर पाण्याचा खूप मोठा विषय आहे. म्हणजे बाजूला फिल्ट्रेशन प्लांट आहे तरी पण लोकांना पाणी भेटत नाहीये, अशी कंडिशन आहे. तर आम्ही पहिल्यांदा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तिथं लोकांना पाणी विकत घ्यावं लागते. दुसरा मुद्दा असा की रस्ते
चांगल्या चांगल्या सोसायट्यांमध्ये रस्ते नाहीये हा. की ते रस्त्याचं काम आम्ही पहिल्यांदा करून घेईल. आणि तिसरी गोष्ट ड्रेनेज लाईन. ड्रेनेजचा खूप मोठा विषय आहे. सारखे सोसायटीमध्ये ड्रेनेज चोक होत. आता आम्ही जेव्हा प्रचारासाठी फिरतोय तर बघतोय आम्ही की म्हणजे ते घाणपाण्यातून चालत जावं लागतं आम्हाला. ड्रेनेजचे विषय ते ड्रेनेजचे विषय आम्ही सॉल्व्ह करणार आहे. ह्या 3 कामं आम्ही एकदम युद्ध पातळीवरती करून घेणार आहे प्रभागामध्ये. जनतेला काय आव्हान असणार आहे तुमचं? मी जनतेला एवढंच आव्हान करेल की आम्ही मशाल चिन्ह घेऊन या निवडणुकीच्या चिन्हात उतरलोय. तर मी एवढंच बोलेल की जर का तुम्हाला खरंच आपला प्रभाग सुधारवायचा असेल, आपल्या प्रभागामध्ये बदल घडवायचा असेल आणि तुमचं तुमचं जे नुकसान होत येतंय, जे आता 20 वर्ष 25 वर्ष जे तुमचं नुकसान होत येते, ह्याला जर का तुम्हाला ह्या प्रभागामध्ये हा परिसर जर का डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला निवडून आणा. आणि मी शब्द देतो की हा प्रभाग 5 वर्षामध्ये आम्ही सुधारणार, हा आम्ही एम ठेवतोय. जसं की आम्ही एकनिष्ठ आमच्या पक्षाचे राहिलोय. आमच्या पक्षातले बरेचसे लोक दुसऱ्या पक्षात गेले. तिकडे सत्ता भेटल नाही भेटल त्या उद्देशाने त्यांनी त्यांचा विचार करून गेले, पण आम्ही आमच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. ह्याच प्रकारे आम्ही तुमच्याशी सुद्धा एकनिष्ठ राहू. आम्ही तुम्हाला 1% सुद्धा फसवणार नाही किंवा आम्ही दिलेल्या जे आश्वासन आहे तुम्हाला 1% सुद्धा मागं पुढे होऊन देणार नाही. फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा आणि एकच चान्स फक्त आम्हाला द्या. आणि तुम्ही 5 वर्षात बघाल की आपल्या प्रभागाचा आम्ही किती बदल केलेला आहे. अख्खं कायापालट करून टाकू आम्ही या प्रभागाचा. एकदा फक्त विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला निवडणुकीमध्ये निवडून आणा. कुठल्याही गोष्टीला बळी न पडता तुम्ही फक्त एकच चान्स फक्त द्या आम्हाला. आणि तुम्ही विचार कराल, जसा विचार करताय तसंच होईल आणि या प्रभागाचा सगळा कायापालट करू आम्हाला.